इथल्या व्यवस्थेला तुकाराम पचत नाही। मुंडेंच्या या धडक कारवाईमुळे समाज माध्यमांवर त्यांचं प्रचंड कौतुक होत आहे, तर दुसरीकडे त्यांच्या बदलीच्या चर्चा आणि अफवांनी जोर धरला। भ्रष्ट माफिया आणि काळ्या बाजारातले बडे धेंड आता एकत्र येऊ पाहतायत। मुंडेंची पुन्हा अन्न आणि औषध विभागातून उचलबांगडी करण्याचा त्यांचा मानस असल्याचं बोललं जात आहे। ह्या सगळ्या चर्चा पुन्हा जोर धरतायत। जर का असं झालं तर तुकाराम मुंडेंच्या ट्रान्सफर लेटरवरची ती सही राज्यातल्या कितीतरी लोकांच्या डेथ सर्टिफिकेटवरची सही ठरेल। सुदैवानं शासन दरबारी त्यांच्या बदलीची कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये आणि मंत्र्यांनी सांगितलंय आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहोत। ही कारवाई, हे छापे आणि या सगळ्या अटका पाहून खरंच वाटतं असा एक तुकाराम प्रत्येक विभागात बसला पाहिजे, ज्यानं काळा धंदा करणाऱ्यांच्या कायद्याच्या भाषेत उत्तर दिलं पाहिजे, ज्यानं काळे धंदे करणाऱ्यांना कायद्याच्या भाषेत उत्तर दिलं पाहिजे।